नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मंत्रा L1 110 कशा प्रकारे इन्स्टॉलेशन करायचं आहे. तर त्यासाठी बघा आपल्याला न्यू टॅबला ओपन करायचं आहे. ओके. इथे आपल्याला टाकायचं आहे मंत्रा आरडी सर्व्हिस. ओके. मंत्रा आरडी सर्व्हिसला क्लिक करायचं आहे, सर्च करायचं आहे. मंत्रा डाउनलोड वरती क्लिक करायचं आहे. मंत्रा डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असं पेज ओपन झालेलं दिसेल. याच्यामध्ये आपल्याला MFS 110 L1 ला क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला बघा ड्रायव्हर वरती क्लिक करायचं आहे. ड्रायव्हर वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असं पेज ओपन झालेलं दिसेल. याच्यावरती आपल्याला डाउनलोड वरती क्लिक करायचं आहे. याला आय एम नॉट अ रोबोट वरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट वरती क्लिक करायचं आहे. ओके. सबमिट वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर डाउनलोडची जी प्रोसेस आहे ती चालू होईल. थोडं वेट करायचं आहे. अलाव करायचं आहे. बघा इथे आपलं डाउनलोड झालेलं आहे. ओके. त्यानंतर परत आरडी सर्व्हिसला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला दोन आरडी सर्व्हिस डाउनलोड करायचं आहे. पहिले ड्रायव्हरवरती क्लिक करून ड्रायव्हर डाउनलोड करायचं आहे. नंतर एक आरडी सर्व्हिसचं जे आहे ते डाउनलोड करायचं आहे. परत याला आपण आय एम नॉट अ रोबोटवरती क्लिक करून सबमिट वरती क्लिक करायचं आहे. बघा इथे तुमच्या समोर डाउनलोडचं ऑप्शन दिसतं वरती. ते अजून डाउनलोड झालेलं नाही. ओके. तर डाउनलोड होईल, वेट करायचं आहे. झाले नसेल तर परत एकदा सबमिट वरती क्लिक करून डाउनलोड करून घ्यायचं आहे. बघा इथे डाउनलोडचं झालेलं आहे. तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला दोन प्रकारच्या सर्व्हर, एक 2.0.0, एक 1.30. पहिले आपल्याला क्लिक करायचं आहे. पहिले सॉफ्ट आपण जे ड्रायव्हर डाउनलोड केलं होतं त्याला क्लिक करायचं आहे. येस वरती क्लिक करायचं आहे. येस वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जे आहे इन्स्टॉल ऑप्शन आहे, इन्स्टॉल वरती क्लिक करायचं आहे. इन्स्टॉल वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असं पेज ओपन झालेलं दिसेल. नंतर फिनिश वरती क्लिक करायचं आहे. परत डाउनलोड वरती जायचं आहे. जे आता आपलं मंत्रा MFS 110चं आरडी सर्व्हिस आहे ते इन्स्टॉलेशन करून घ्यायचं आहे. याच्यावरती सुद्धा मी प्लस डाउनलोड क्लिक करतोय. परत एस वरती क्लिक करायचं आहे. ओके. इथे आपल्याला नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे, इन्स्टॉल वरती क्लिक करायचं आहे. तुमच्या समोर इन्स्टॉल होताना प्रोसेस दिसेल. नंतर याला क्लोज करायचं आहे. आपले दोन्ही सुद्धा झालेले आहे. आता आपल्याला जे बायोमेट्रिक मशीन आहे ती कनेक्ट करायची आहे आपल्या कॉम्प्युटरला. ओके. आता मी कनेक्ट करतोय, फिनिश वरती क्लिक करतोय. त्याच्यानंतर मी इथे क्लिक करतोय बघा. इथे तुम्हाला बघा कनेक्ट केल्यानंतर तुमच्या समोर इथे पॉपअप येईल.
जे आपलं आहे ते अनसक्सेस झालेलं आहे, कारण इथे आपल्याला पॉपअप आलं नाही. परत मी इन्स्टॉलेशन करतोय. पहिले मी ओके करतोय, पहिलं अनइन्स्टॉल करून परत इन्स्टॉल वरती क्लिक करतोय. फिनिश वरती क्लिक करतोय. परत डाउनलोड याच्यावरती आरडी सर्व्हिस सुद्धा इन्स्टॉलेशन करून घेते. परत पहिलं अनइन्स्टॉल करतोय. याला क्लोज करतोय. नेक्स्ट करतोय. परत इन्स्टॉल करतोय त्याला. फिनिश वरती क्लिक करतोय. आता एकदा आपण परत डिस्कनेक्ट करून बघूया. बघा मित्रांनो, इथे आपल्याला पॉपअप आलेला आहे डिव्हाइस अटॅचर. ओके. तर अशा प्रकारे आता आपल्याला इथे परत डिव्हाइस रेडी फॉर यू असं एक तुम्हाला पॉपअप येईल. बघा, फ्रेमवर्क इज रेडी टू यूज. तर अशा प्रकारे आपल्याला जे बायोमेट्रिक मशीनचे ड्रायव्हर आहेत ते आपल्याला असे प्रकारे इन्स्टॉलेशन करून कनेक्ट करून घ्यायचं आहे. तर आता मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एपीएचं ऑनबोर्डिंग कसं करायचं. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. ओके, थँक्यू.